स्टार्ट. नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ सुप्रिया राहुल पाटील, बुधगाव तालुका मिरज जिल्हा सांगली येथे राहते. मी सध्या हाऊसवाईफ आहे आणि आज मी जो सेशन घेणार आहे त्या सेशनचं नाव आहे हृदयस्थ जादू. हृदयस्थ जादू, कृतज्ञता म्हणजे सहृदयतेची जाणीव. म्हणजे काय, एखादी गोष्ट जेव्हा आपण हृदयापासून मनापासून करतो त्यावेळी त्या गोष्टीचं फळ आपल्याला चांगलंच मिळतं. तर कृतज्ञता ही आपण जर मनापासून आणि हृदयापासून जर व्यक्त केली तर त्यापासून आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यात खूप फायदा होणार आहे. तर आता लेखिका काय सांगते आपल्याला, आतापर्यंत तुमच्या हे लक्षात आलं असेल की कृतज्ञता व्यक्त करण्याच्या जादूच्या कोणत्याही कृतीमध्ये मुख्य उद्देश ती भावना तुम्हाला आत मनात तीव्रतेने जाणवणं खूप महत्वाचं असतं. म्हणजे आपण मनापासून ती गोष्ट करणं खूप महत्वाचं आहे. याचं कारण म्हणजे तुमच्या मनात जेव्हा तुम्ही कृतज्ञतेची भावना जास्त प्रमाणात व्यक्त करता तेव्हा बाहेरच्या जगातील त्या गोष्टींबाबत कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्यामध्येही वाढ होते. म्हणजे काय की आपण जेव्हा एखादी गोष्ट मनापासून करतो त्यावेळी आपण कृतज्ञता व्यक्त करत असताना आपल्याला ज्यावेळी कृतज्ञतेचे फायदे समजायला लागतात त्यावेळी आपल्याला बाहेरच्या जगात आपण वावरत असताना आपण प्रत्येक गोष्टीमध्ये कशी कृतज्ञता व्यक्त करायची हे आपल्याला समजत जातं. दीर्घकाळ कृतज्ञतेचं आचरण केल्यानंतर आपोआपच ती हृदयात खोलवर रुजलेली जाणवते. म्हणजे आपण जेव्हा दीर्घकाळ कृतज्ञता व्यक्त करायला लागतो त्यावेळी ती आपल्या हृदयामध्ये खोलवर रुजली जाते. आजच्या जादूच्या कृतीमुळे तुम्हाला त्या पातळीवर पोहोचण्यासाठी नेहमी जेवढा वेळ लागतो ते तुमचे वेळापत्रक कोलमडून पडणार आहे. म्हणजे आपण रोज जी कृतज्ञता व्यक्त करतोय ती कृतज्ञता व्यक्त करत असताना आपण जेव्हा हृदयापासून ती कृतज्ञता व्यक्त करतो त्यावेळी लागणारा वेळ हा आपला कमी असणार. हृदयस्थ जादूची कृती ही तुमच्या मनातील कृतज्ञतेबाबतची खोली वाढवण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. त्यासाठी तुमचं मन हृदयाच्या क्षेत्रावर एकाग्र करावं लागेल. म्हणजे हृदयस्थ जादू करताना आपल्याला सगळ्यात महत्वाचे आहे की आपल्या मनाची क्षमता, ते मन आपण एकाग्र करणं खूप महत्वाचं आहे. आभारी आहे हे जादूचे शब्द जाणून घेऊन उच्चारावे लागतील आणि आपण कृतज्ञता व्यक्त करताना रोजच आभारी आहे हे शब्द वापरतच असतो. वैज्ञानिक संशोधनातून दिसून आले आहे, कृतज्ञता व्यक्त करत असताना ज्यावेळी तुम्ही हृदयावर लक्ष केंद्रित करता तेव्हा लगेचच तुमचे हृदय जास्त नियमितपणे आणि एकाग्रतेने कार्य करू लागतं. म्हणजे आपण जेव्हा कृतज्ञता व्यक्त करायला लागतो त्यावेळी आपलं जे हे हृदय आहे ते जास्त प्रमाणात कार्य करायला चालू करतं. आणि याचा परिणाम म्हणजे काय होतं, तर आपली रोगप्रतिकारक शक्ती आणि आपलं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. यावरूनच तुम्हाला हृदयाच्या जादूच्या शक्तीची कल्पना येईल. पहिल्यांदा ही कृती करताना तुम्हाला थोडा सराव करावा लागेल. पण असा प्रयत्न करणं फायद्याचंच ठरेल. म्हणजे काय, तर एखादी गोष्ट करताना आपण पहिल्यांदा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. ते प्रयत्न करायला चालू केले की आपल्याला त्याच्यापासून मिळणारे फायदे वाढत जातील. काही वेळा प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला ही कृती यायला लागेल आणि दरवेळी तुम्ही जेव्हा ही कृती कराल तेव्हा कृतज्ञता व्यक्त करण्याचं तुमचं प्रमाण वेगानं वाढत आहे हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे आपण जेव्हा दररोज कृतज्ञता व्यक्त करायला लागतो त्यावेळी आपण हृदयापासून करतोय त्यामुळे हे प्रमाण जे आहे ते आपल्याला वाढत असलेलं दिसून येईल. हृदयाची जादूची कृती करताना तुमचे मन एकाग्र करा आणि तुमचे लक्ष हृदयाच्या क्षेत्रावर केंद्रित करा. म्हणजे ही जी जादू करायची ते आपण कशी करणार आहे, कृतज्ञता हृदयापासून. त्यामुळे आपण लक्ष केंद्रित करणं हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या शरीराच्या आत चित्त एकाग्र करता की बाहेर यानं काहीही फरक पडत नाही. काय करायचं, तर सुरुवातीला तुमचे डोळे मिटून घ्यायचे, कारण तुमचं मन हृदयावर केंद्रित करणं सोपं जातं. त्याचवेळी मनामध्ये आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारायचे. आपण आपले डोळे सुरुवातीला बंद करून घ्यायचे आणि मनामध्ये आपण आभारी आहे असे शब्द उच्चारायचे. त्यानंतर काही वेळा तुम्ही याचा सराव केला की तुम्हाला डोळे मिटण्याचीही गरज पडणार नाही. पण तुम्ही जेव्हा डोळे मिटता तेव्हा तुम्हाला जास्त कृतज्ञता वाटते, असा सर्वसाधारण नियम आहे. म्हणजे आपण जेव्हा कृतज्ञता करतो तर कृतज्ञता व्यक्त करत असताना डोळे मिटले की आपल्याला त्यापासून मिळणारी फलप्राप्तीही चांगली आहे. हृदयाची जादू लवकर घडून येण्यासाठी तुम्ही आणखीही काही गोष्टी करू शकता. तर काय करू शकतो, तुम्ही तुमचा उजवा हात आहे तो हृदयावरती ठेवायचा आणि तुमचं मन एकाग्र करून आभारी आहे असे शब्द आपण उच्चारायचे. किंवा आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणत असताना ते तुमच्या मनातून येण्याऐवजी तुमच्या हृदयातून येत आहेत अशी आपण कल्पना करू शकतो. आजच्या जादूच्या कृतीचा भाग म्हणून तुम्हाला तुमच्या सर्वात महत्वाच्या अशा
कोणत्या 10 तीव्र इच्छा पूर्ण व्हाव्यात असं वाटतं. म्हणजे लेखिकेने इथं आपल्याला काय सांगितलंय, तर आपली प्रत्येकीची एक म्हणजे ठराविक अशा इच्छा असतात, की मला हे हवं, मला ते हवं, माझं एक ध्येय आहे. तर ह्या अशा 10 इच्छा आपण लिहून काढायच्या आणि या प्रत्येक इच्छेसाठी हृदयाची जादू करायची. प्रत्येक इच्छा मनातल्या मनात किंवा मोठ्याने वाचायची. ती प्रत्येक इच्छा वाचून झाली, की तुमचे डोळे बंद करायचे आणि तुमचं मन हृदयावर केंद्रित करायचं. आणि मन एकाग्र झालं, की अगदी हळुवारपणे आभारी आहे हे शब्द उच्चारायचे. तुम्हाला जर मी दिलेल्या सूचना उपयुक्त वाटल्या, तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. म्हणजे लेखिका काय म्हणते, की तुम्ही तुमच्या इच्छा लिहून काढा, 10 इच्छा आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय करायचंय, तर मन एकाग्र करून आभारी आहे हे शब्द उच्चारायचे. जर अ, अ, तुम तुमच्या 10 इच्छासाठी हृदयाच्या जादूचा वापर केल्यानंतर कृतज्ञतेच्या ज्या खोलीपर्यंत तुम्हाला पोहोचायचंय, त्यात वाढ झालीच आहे, तर तुम्हाला जाणवेलच. पण त्याचबरोबर तुमच्या सर्वोच्च 10 इच्छांसाठी तुम्ही कृतज्ञता नाट्यमयरित्या वाढवली आहे, हेही तुमच्या लक्षात येईल. म्हणजे काय, तर आपण 10 ज्या इच्छा लिहून काढलेल्या आहेत, त्यापैकी एक इच्छा आपण पूर्ण करत म्हणजे कृतज्ञता व्यक्त करत असताना त्याची जी कृतज्ञतेची जी खोली आहे आणि त्यासाठी लागणारा वेळ आहे, हा कमी-कमी होत गेला हे आपल्याला जाणवेल. तुम्हाला तुमच्या इच्छा लवकर पूर्ण व्हाव्या असं वाटत असेल, तर तुम्ही हृदयाची जादू ही कृती तुमच्या इच्छांबाबत चालू ठेवू शकता. म्हणजे काय, तर आपल्याला जर आपली इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल, तर आपण आपली जी हृदयाची जादू आहे, ती त्या जादूच्याद्वारे कृतज्ञता व्यक्त करण्याचं कंटिन्यूली करायचं. किंवा जेव्हा तुम्ही कधीही आभारी आहे हे शब्द उच्चारता, त्यावेळी हृदयाची जादू करू शकता. अशी दिवसातून 2दा तुम्ही जर हृदयाची जादू केली, तर त्याचा मोठा परिणाम तुमच्या आनंदी राहण्यावर आणि आयुष्यातील जादूवर दिसून येईल. म्हणजे ही जी हृदयस्थ जादू आहे, की आपण दिवसातून 2दा 3दा जर केली, तर आपल्या रोजच्या जीवनात आपण आनंदी आणि समाधानी राहू शकतो. एकदा का तुम्ही हृदयाची जादू काही वेळा करून बघितली, की तुमच्या भावनांची खोली वाढलेली तुम्हाला जाणवेल. म्हणजे आपण ज्यावेळी प्रयत्न करायला चालू करू हृदयस्थ जादू करण्याचा, त्यावेळी हळूहळू आपल्या भावनांची खोली वाढलेली आपल्याला दिसून येईल. जेवढी एखादी भावना खोलवर रुजते आणि मनापासून ती व्यक्त करता, तितक्या विपुल प्रमाणात तुम्हाला गोष्टी मिळत राहतात. म्हणजे आपण जितके जास्त मनापासून प्रयत्न करू आणि हृदयातून ती भावना व्यक्त करण्याचा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करू, तितकी आपल्याला त्याची फलप्राप्ती मिळेल. जेव्हा ही भावनांची खोली वाढते, तेव्हा हृदयाच्या आसपास थरारून टाकणारी भावना, शरीरातून एक आनंदाची लहर उमटल्याची भावना निर्माण होते. तुमचे डोळे अश्रूंनी भरून येतात आणि अंगावर रोमांच येतात. म्हणजे काय, की एखादी गोष्ट जेव्हा आपण मनापासून करायला लागतो, त्यावेळी आपल्याला त्या कृती करून त्यातून जी फलप्राप्ती मिळते, त्याचा आपल्याला एवढा आनंद होतो, की आपल्या शरीरातून आतमधून आपल्याला आनंद लहरी जाणवतात. तसेच आपल्या अंगावर रोमांच येतो आणि आपल्या डोळ्यातून पाणी सुद्धा येतं. पण एक मात्र नक्की, हृदयाच्या या जादूने तुम्हाला यापूर्वी कधीही न जाणवलेली शांततेची आणि आनंदाची भावना जाणवू लागेल. म्हणजे काय, की आजपर्यंत आपण जेवढी कृतज्ञता व्यक्त करतोयच, पण ती कृतज्ञता जर आपण हृदयातून केली व्यक्त, तर त्यातून आपल्याला शांतता आणि आनंद हे दोन्ही जाणवू शकेल. आता हे आपली जी हृदयस्थ जादू आहे, ही जादू करण्यासाठी आपल्याला लेखिकेनं जादूची कृती सांगितली. तर त्या कृतीमध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदाद करायची, की आपल्याला कोणती कोणती वरदानं मिळालेत, अशा वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची एक यादी तयार करा. प्रत्येक वरदानानंतर तुम्हाला त्याबद्दल कृतज्ञता का वाटते ती लिहा. आपण 10 वरदानांची एक यादी तयार करायची. त्यामध्ये तुम्हाला कृतज्ञता का वाटते असं त्याबद्दल तुम्ही लिहायचंय. तुमची यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर त्याबद्दल शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. म्हणजे जी 10 वरदानं लिहिली आहेत, ती वरदानं तुम्ही वाचायला चालू करा. त्यामध्ये प्रत्येक वरदानाबद्दल आपण आभारी आहे असं म्हणायचंय. तुमच्या हृदयाभोवती तुमचं मन आणि तुमचं लक्ष केंद्रित करा. काय करायचं, आपण आपलं जे हृदय आहे त्या हृदयाभोवती आपलं लक्ष केंद्रित करायचं, जेणेकरून आपण जी कृतज्ञता व्यक्त करतोय त्याचं आपल्याला पूर्णपणे फलप्राप्ती होईल. तुमचं मन ज्यावेळी तुम्ही तुमच्या हृदयावर एकाग्र करता, त्यावेळी डोळे मिटून घ्या. म्हणजे पहिल्यांदा काय करायचंय, आपण आपल्या हृदयावरती हात ठेवायचा, उजवा हात, आणि त्यानंतर डोळे बंद करून घ्यायचे आणि आपलं लक्ष आहे ते आपण आपल्या हृदयाच्या ठिकाणी केंद्रित करायचं. आणि आभारी आहे हे जादूचे शब्द 3 वेळा उच्चारायचे.
तुमच्या सर्वोच्च अशा 10 तीव्र इच्छांची यादी करा. प्रत्येक इच्छा वाचून हृदयाभोवती तुमचे मन एकाग्र करा. डोळे मिटा आणि परत एकदा हळुवारपणे आभारी आहे, आभारी आहे असं उच्चारा. आणि शेवटी लेखिकेनं काय सांगितलंय तर आज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमचा जो जादूचा दगड आहे तो हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. म्हणजे काय की तुम्ही दिवसभरात जे काही केलं आणि त्यातून तुम्हाला काही चांगलं मिळालं त्या गोष्टींबद्दल जादूचा दगड हातात घेऊन तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायची. अशा प्रकारे हृदयस्थ जादू बद्दल म्हणजे हृदयापासून कृतज्ञता व्यक्त करून आपण आयुष्याच्या रेग्युलरच्या आयुष्यात आपण आनंदी आणि समाधानी राहू शकतो. खूप छान, खूप छान. थँक्यू 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 मॅम, थँक्यू सो मच. खूप छान झालं. चला तर जो मॅडमनी जो हृदयस्थ जादू हा लेसन घेतला त्यात मी थोडक्यात तुम्हाला परत सांगेन. खूप छान झाला. तुम्हाला पूर्ण आयडिया आलीच की त्यात काय सांगितलेलं आहे. तर आत्तापर्यंतची कृतज्ञता व्यक्त करली आपण. त्या व्यक्त केलेल्या कृतज्ञतेमध्ये अजून वाढ होण्यासाठी आपल्याला ही हृदयस्थ जादूची कृती करायची. म्हणजे ती केव्हा अजून मनापासून येऊ शकते जेव्हा की ती आपल्याला हे कळतं की ती आतमधून येते, हृदयापासून येते. आणि जेव्हा हृदयापासून येते तेव्हाच ती काम करते. कारण हृदयापासून येणं हे जे काही प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये काय असतात, आपल्या भावना असतात, ह्याच्यामध्ये इमोशन असतं. आणि जेव्हा इमोशन काम करतं, कारण इमोशन युनिवर्सला आवडतात, आणि जेव्हा आपले इमोशन काम करतात तेव्हा त्या वस्तू आपल्याकडे अट्रॅक्ट होतात. तर इथं आपल्याला हृदयापासून व्यक्त होणं म्हणजेच की ज्या काही आपल्या आतली इमोशन आहे ती व्यक्त करणं. तर इमोशन आपल्या काम करत असतात, भावनांना इथं खूप इम्पॉर्टंट आहे. ती भावना आपली आतून आली पाहिजे, ती इम्पॉर्टंट आहे. आणि ती भावना आपल्या प्रत्येक इच्छेसाठी आपण व्यक्त करायची आहे. आपल्या ज्या काही 10 इच्छा आहेत त्या 10 इच्छांसाठी ती भावना व्यक्त करायची आहे. म्हणजेच जी काही आपल्या आयुष्यामध्ये आपल्या इच्छा आहेत ती गोष्ट किंवा ती इच्छा आपली पूर्ण झालेली आहे असं समजूनच आपल्याला ही हृदयस्थ जादूची कृती करायची आहे. म्हणजे ती पूर्ण झालेली आहे ही भावना हृदयापासून आपल्या आली पाहिजे. आणि ही करण्याची कृती जी आपण कृतज्ञतेच्या शक्तीमध्ये वापरतो.